श्री स्वामी समर्थ. मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. 20 तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे, म्हणजे ब्रह्मांड नायक महाराजांचा प्रगट दिन आहे. तसं जर म्हटलं तर महाराज कधी गेलेच नाहीत तर मग काय समजावं, है ना. आपल्याला वाटतं ना की प्रगट दिन आहे त्यांचा. जसं आपण आपला बर्थडे कसं सेलिब्रेशन करतो तशाच प्रकारे आपल्या गुरूंचा सुद्धा करायला पाहिजे. मग आपल्या भरपूर काही इच्छा असतात. खूप जण म्हणतात की गुरुचरित्र पारायण करायचं आहे 11 दिवसाचं, 3 दिवसाचं, 7 दिवसाचं, पण आम्हाला शक्य नाही. मग आम्ही असं 7 दिवसाचं काय करायला पाहिजे. जसं 20ला प्रगट दिन आहे तर तुम्ही त्याच्या 7 दिवस आधी, म्हणजे 7 दिवस बरोबर 20 तारखेला प्रगट दिन आहे तर उद्यापन आलं पाहिजे. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करता येत नसेल, या पारायण मधला 53 नंबरचा अध्याय लक्षात ठेवा. 53 नंबरचा अध्याय, तो अध्याय जरी तुम्ही 7 दिवस वाचला, या सकाळी टाइम ठेवा या संध्याकाळी, तर गुरुचरित्र पारायण केल्याचं आपल्याला फळ मिळतं. ब्रह्मचारी पालन करायचं, जी इच्छा असेल ती ईश्वराला सांगायची, आणि ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी त्यामध्ये वाचायचं नाही. मग दुसऱ्या दिवशी जे तुमचं राहिलेलं आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि गुपित अन्नदान करायचं आहे. धन्यवाद.